आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। वीर बाल दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। या पुरस्कारांसाठी यंदा 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या 20 मुलांची निवड करण्यात आली आहे। ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत वरिष्ठ माओवादी गणेश उडकेसह 6 नक्षली ठार झाले आहे। ही झुंज चाकपाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या घनदाट जंगलात झाली। गणेश उईकेवर सुमारे 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं। कच्च्या स्वरूपातल्या हिऱ्यांना प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या किम्बर्ले प्रोसेस या संस्थेचे उपाध्यक्षपद आजपासून भारत स्वीकारत आहे। अवैध कारवायांना पाठबळ देण्यासाठी होणाऱ्या हिऱ्यांचा व्यापार रोखण्यासाठी किम्बर्ले प्रोसेस ही संस्था 2003 मध्ये स्थापन झाली। देशातला सर्वात जुना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत महोत्सव म्हणून ओळखला जाणारा 150वा श्री बाबा हरिवल्लभ संगीत संमेलन उद्यापासून पंजाबमध्ये जालंधर इथं सुरू होत आहे। 3 दिवस चालणारा हा महोत्सव शिखांचे गुरु तेग बहादूर यांचे 350वे शहीद दिन आणि बनारस घराण्याचे प्रसिद्ध गायक दिवंगत पंडित छन्नूलाल मिश्रा यांच्या स्मृतींना समर्पित असेल। कर्नाटकमध्ये आज एका भीषण रस्ते अपघातात 9 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला। चित्रदुर्ग जिल्ह्यात एका ट्रकशी धडक झाल्यानंतर खासगी शयनयान बसला आग लागली। मृतांमध्ये चालकांसह 9 जणांचा समावेश आहे। या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे। प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल, तर जखमींना 50,000 रुपये दिले जातील, असं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे। नायलॉन मांजाच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या अपघातांवर उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। 2021 पासून बंदी असतानाही नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू असल्याचं न्यायालयानं नमूद केलं। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत अल्पवयीन आणि प्रौढांकडून 50,000 तर विक्रेत्यांकडून 2.5 लाख रुपये दंड प्रस्तावित करण्यात आलाय। 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधूची 2026 ते 29 या कालावधीसाठी बॅडमिंटन जागतिक महासंघ ॲथलेटिक्स आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। या भूमिकेत सिंधू जागतिक बॅडमिंटन धोरणांमध्ये आणि प्रशासनात बॅडमिंटनपटूंचा आवाज भक्कम करण्यासाठी काम करेल। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।